शेतकऱ्यांसाठी सरकारकडून काही पैसे आले होते, जे शेतकऱ्यांमध्ये वाटले जाणार होते. हे काम पूर्ण करणे बँकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. पण जेव्हा एक शेतकरी ते पैसे काढण्यासाठी बँकेत जातो, तेव्हा बँक मॅनेजर त्याला सांगतो की तुमची पेमेंट होल्ड केली आहे. जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर काही शुल्क भरावे लागेल. हे ऐकून शेतकरी म्हणतो, हे पैसे आमचे आहेत, सरकारने आमच्यासाठी पाठवले आहेत, मग तुम्ही आम्हाला ते का देत नाहीत? त्यावर बँक मॅनेजर वेगवेगळी नियमावली सांगतो. पण जेव्हा शेतकरी ऐकण्यास नकार देतो, तेव्हा मॅनेजर त्याला धमकावून तेथून हाकलून देतो. तो शेतकरी थोडा शिकलेला होता, म्हणून तो थेट जिल्हाधिकारी साहेबांकडे जातो. जेव्हा DM साहेब हे ऐकतात, तेव्हा त्यांना खूप राग येतो आणि ते स्वतः त्या शेतकऱ्यासोबत बँकेत जाण्याचा निर्णय घेतात. दुसऱ्या दिवशी DM साहेब शेतकऱ्याच्या सोबत बँकेत जातात. त्यानंतर काही असं घडतं ज्या गोष्टीची बँक मॅनेजरने कधी कल्पनाही केली नव्हती. मित्रांनो, ही गोष्ट महाराष्ट्र राज्यातील एका मागास गावात राहणाऱ्या बलराम नावाच्या तरुणाची आहे. बलराम वयाने 21 वर्षांचा होता आणि त्याने आपले इंटरमिडिएटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्या काळात थोडंसं शिक्षणही मोठ्या मानाचं समजलं जात होतं. आता तो आपल्या वडिलांसोबत शेतीत काम करत होता. एक दिवस तो शेतात काम करत असताना त्याचा एक मित्र त्याला भेटायला येतो. तो मित्र त्याला सांगतो की आम्ही सर्वजण नोकरीसाठी शहरात जात आहोत. तुलाही नोकरी करायची असेल तर आमच्यासोबत चल, तिथे आपल्याला सरकारी नोकरी मिळू शकते. शेतीच्या कामापेक्षा ते चांगलं असेल. हे ऐकून बलराम कोणालाही काही न सांगता आपल्या मित्रांसोबत नोकरीच्या शोधात शहराकडे निघून जातो. संध्याकाळी त्याचे कुटुंबीय त्याला शोधू लागतात. तेव्हा शेजारी शेतात काम करणारा एक माणूस त्याच्या कुटुंबियांना सांगतो की तुमचा मुलगा नोकरीच्या शोधात शहरात निघून गेला आहे. त्याने आपले अवजार माझ्याकडे दिले आहेत. हे ऐकून बलरामचे वडील खूप दुःखी होतात, कारण अनेक देवांना साकडे घातल्यानंतर त्यांना मुलगा झालेला असतो आणि तोही त्यांना न सांगता शहरात नोकरीसाठी निघून जातो. मग ते त्या माणसाला विचारतात की तो कोणत्या शहरात गेला, कोणासोबत गेला. त्या माणसाला शहर माहीत नसतं, पण तो सांगतो की बलराम आपल्या मित्रांसोबत गेला आहे. नंतर बलरामचे वडील त्या मित्राच्या घरी जातात आणि त्याच्या वडिलांकडून माहिती घेतात. मित्राचे वडील सांगतात की माझा मुलगाही शहरात गेला आहे. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की तिथे सरकारी नोकरी मिळेल. हे ऐकून बलरामचे वडील त्याला परत आणण्याचा निर्णय घेतात. ते गावातील एका सुशिक्षित माणसाला सोबत घेतात आणि आपल्या मुलाला शोधण्यासाठी शहराकडे रवाना होतात. इथे बलराम आपल्या मित्रांसोबत शहरात आला होता. त्याच्या सर्व मित्रांना नोकरी मिळाली नव्हती, पण बलरामची मात्र सिंचन विभागात सरकारी नोकरी लागली होती. त्याला खूप आनंद झाला होता. तो विचार करू लागला की लवकरच घरी जाऊन आई वडिलांना सांगेन की त्याला सरकारी नोकरी मिळाली आहे. आता कुठे त्याला नोकरी लागून 2-3 दिवसच झाले होते. इतक्यात त्याचे वडील त्याला शोधत शहरात पोहोचतात. बलराम त्यांना पाहून त्यांच्या गळ्यात पडतो आणि आनंदाने सांगतो की बाबा, माझी सरकारी नोकरी लागली आहे. मी आता चांगलं कमावू शकतो. माझ्या शिक्षणाच्या जोरावर मला ही नोकरी मिळाली आहे. आता मला आयुष्यभर कधीही पैशांची चिंता करावी लागणार नाही. नोकरी असेपर्यंत तर मला चांगला पगार मिळणारच आहे आणि निवृत्त झाल्यावर मला पेन्शनही मिळेल. त्यामुळे मी सुखी आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. हे ऐकून त्याचे वडील म्हणाले की बेटा, ते ठीक आहे, पण तू घरचा एकुलता एक वारस आहे. जर मी गावात असताना मला काही झालं तर काय होईल? तुला हे शहर मानवलं नाही तर आपण काय करणार? आपल्याकडे खूप जमीन आहे, मग तुला नोकरीची गरजच काय? तू असं कर, लगेचच माझ्यासोबत गावात परत चल आणि ही नोकरी ताबडतोब सोड. बलराम आधी या गोष्टीला विरोध करतो आणि वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे वडील हट्ट धरतात. शेवटी त्याला नोकरी सोडून पुन्हा गावात परत यावं लागतं. अनेक वर्ष उलटतात. बलरामला आता कोणतीही नोकरी करायची नव्हती. तो गावात शेती करू लागला.
हळूहळू वेळ असाच निघून गेला. त्याचं लग्न झालं. आई वडील आता म्हातारे झाले होते आणि त्यालाही मुलं झाली होती. आता बलराम 40 वर्षांचा झाला होता. कालांतराने पैशांची किंमत खूप वाढली होती. आधी बहुतेक व्यवहार वस्तूंच्या देवाणघेवाणीत होत असत, पण आता प्रत्येक गोष्टींसाठी पैसा लागायचा. बलराम आपल्या भूतकाळाबद्दल विचार करू लागला की जर मी ही नोकरी केली असती तर आज माझं आयुष्य किती चांगलं गेलं असतं. पण लगेचच तो स्वतःला समजावतो, काही हरकत नाही. आई वडिलांची इच्छा होती म्हणून मी त्यांच्या सोबत राहिलो, त्यांची सेवा केली, यातच माझं समाधान आहे. बलराम शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सगळं काही ठीक सुरू होतं. पण अचानक एके दिवशी पूर आला आणि बलरामसह संपूर्ण गावातील शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली. त्यामुळे मोठं आर्थिक संकट निर्माण झालं. सगळे लोक अडचणीत सापडले. काही मदतीसाठी शेतकऱ्यांनी इकडून तिकडून प्रयत्न केले, पण त्याने फारसा काही उपयोग झाला नाही. तेवढ्यात एक आनंदाची बातमी मिळाली की सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर मदत केली आहे आणि मदत निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार होता. ही बातमी ऐकून गावातील सर्व शेतकरी आनंदित झाले. बलरामही खूप खुश झाला. शेवटी सरकारने आपल्यासाठी काहीतरी केलं. निधी खात्यात जमा झाल्यावर बलराम ते पैसे काढण्यासाठी बँकेत गेला. बलराम बँकेत मॅनेजरशी बोलतो आणि म्हणतो की सरकारने आम्हाला पाठवलेली रक्कम मला देऊन टाका, मला ती फार गरजेची आहे. पण बँकेचा मॅनेजर मात्र सर्व पैसे अडवून ठेवतो आणि कोणत्याही शेतकऱ्याला एक पैसाही देत नाही. त्याला या संधीचा गैरफायदा घ्यायचा असतो. त्याचं नियोजन असं असतं की जेवढे शेतकरी पैसे काढायला येतील त्यांच्याकडून प्रति एकर 1,000 रुपये कमी करून द्यायचे. सरकारने एका एकरसाठी जवळपास 7,000 रुपये पाठवले होते. त्यामुळे मॅनेजरला मोठा फायदा होणार होता. तो विचार करतो की गावातील हे लोक भोळे बाबडे आहेत, यांना सहज फसवता येईल, काहीच अडचण येणार नाही. मॅनेजर बलरामला सांगतो की तुझे पैसे आता काढता येणार नाहीत, यासाठी अनेक कागदपत्र लागतील, ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पैसे मिळतील. बलराम सुशिक्षित असल्याने तो मॅनेजरला विचारतो की कुठली कागदपत्र लागतील. यावर मॅनेजर विविध योजना आणि प्रक्रिया सांगू लागतो आणि पैसे मिळवण्यासाठी मोठमोठ्या अडचणी असल्याचे भासवतो. बलराम समजावून सांगतो की मॅनेजर साहेब, हे पैसे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी पाठवले आहेत. मी एक शेतकरी आहे, त्यामुळे तुम्हाला हे पैसे मला द्यायलाच हवेत. पण मॅनेजर म्हणतो की तुला हे पैसे आता मिळणार नाहीत, यासाठी ही सर्व प्रक्रिया करावीच लागेल. बलराम हट्ट धरतो. तेव्हा मॅनेजर त्याला धमकावतो आणि बँकेतून हाकलून देतो. तो धमकी देतो की तुला आता एक पैसाही मिळणार नाही, मी तुझं खातं पूर्णपणे सील करून टाकीन. ही गोष्ट ऐकून बलरामला खूप राग येतो, पण तो स्वतःला शांत ठेवतो आणि घरी जातो. घरी गेल्यावर त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या आई वडिलांचे चेहरे येतात. त्याला आठवतं की तो सिंचन विभागात नोकरीला लागला होता, पण वडिलांच्या आग्रहाखातर त्याने ती नोकरी सोडून गावात परतण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटतं की जर मी ती नोकरी केली असती तर कदाचित आज हा दिवस मला पाहावा लागला नसता. तो पुढे विचार करतो की जे झालं ते झालं, आता पुढे काय करायचं. त्याला त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आठवते. त्याला हे देखील माहीत असतं की त्याच्या पैशातून कोणीही 1 रुपयाही लाटू नये. बँक मॅनेजरने सांगितलं होतं की प्रति एकर 1,000 रुपये खर्च करावे लागतील, त्यानंतर 6,000 रुपये तुम्हाला मिळतील. बलरामला हे मात्र मान्य नव्हतं. त्याला आठवतं की जिल्हाधिकारी कारवाई करू शकतात आणि त्याच्या संपूर्ण रकमेसाठी त्याला मदत देखील करू शकतात. दुसऱ्या दिवशी बलराम DM साहेबांच्या ऑफिसमध्ये जातो आणि संपूर्ण प्रकार सांगतो. DM साहेब म्हणतात की असं कसं होईल, बँक मॅनेजर तुझे पैसे देईल, तू पुन्हा एकदा बँकेत जाऊन पहा. बलराम उत्तर देतो की साहेब, मी आधीच गेलो होतो. मॅनेजरने वेगवेगळी कारणं सांगितली आणि प्रति एकर 1,000 रुपये कपात करण्याची अट घातली, नाही तर तो माझं खातं सील करणार आहे. हे ऐकून DM साहेबांना खूप राग येतो.
कारण सरकारी अधिकाऱ्यांना जनतेची सेवा करण्यासाठी नेमलं जातं. पण हा बँक मॅनेजर शेतकऱ्यांना त्रास देत होता. त्यामुळे डीएम साहेब स्वतः बलराम सोबत बँकेत जाण्यास तयार होतात. डीएम साहेब साधे कपड्यात बलराम सोबत त्या बँकेत जातात. त्यांनी बलरामला आधीच बजावले होते की तू हे सांगू नकोस की मी डीएम आहे. साध्या शेतकऱ्यासारखेच पुन्हा तुझे पैसे माग. बलराम पुन्हा बँक मॅनेजरकडे जाऊन आपल्या पैशांची मागणी करतो. मॅनेजर संतापून म्हणतो, तुला एकदा सांगितलेली गोष्ट समजत नाही का? जर तुला आत्ताच पैसे हवे असतील तर 1,000 रुपये प्रति एकर द्यावे लागतील. तेव्हाच डीएम साहेब, जे आतापर्यंत शांतपणे हे सर्व पाहत होते, ते बोलू लागतात की हे 1,000 रुपये कशासाठी द्यावे लागतील. हे ऐकताच मॅनेजर एकदम सावध होतो. तो बलरामकडे आणि मग डीएम साहेबांकडे पाहून विचारतो, अरे तू कोण आहेस आणि इथे काय करतोयस? तू शेतकरी आहेस का? डीएम साहेब उत्तर देतात की होय, मी एक शेतकरी आहे. हे माझे मोठे भाऊ आहे. ते सांगत होते की तुम्ही 1,000 रुपये प्रति एकर पैसे मागत आहात, म्हणून मी विचारलं की हे पैसे कशासाठी आहेत. बँक मॅनेजर गोंधळून जातो आणि पुन्हा जुन्याच गोष्टी सांगतो. अहो, यासाठी वेगवेगळी कागदपत्रे तयार करावी लागतील. जर तुम्ही स्वतः ही कागदपत्र तयार केली तर तुमचे 1,000 रुपये खर्च होतील आणि तुम्हाला अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागतील. पण जर आम्हीच ती तयार करून दिली तर 1,000 रुपये प्रति एकर आम्हाला द्यावे लागतील आणि मग लगेच पैसेही मिळतील. हे ऐकताच डीएम साहेब म्हणतात की असं कोणतंही सरकारी नियम नाहीत. बँकेतून स्वतःच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी अशा प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासत नाही. हे ऐकून मॅनेजर चिडतो आणि डीएम साहेबांना उद्देशून म्हणतो, तू कोण लागतोस आम्हाला नियम सांगणारा? मी मॅनेजर आहे. मला माहीत आहे की बँक कशी चालवायची. तुला माहीत आहे का सरकारी काम कसं चालतं? ही उद्दाम वागणूक पाहून डीएम साहेब कडक शब्दात उत्तर देतात, तुम्ही सरकारी अधिकारी आहात, पण असे कोणतेही नियम नाहीत. मीही सुशिक्षित आहे आणि मला माहिती आहे की सरकारी कामं कशी चालतात. तुम्ही आम्हाला सांगितलेल्या गोष्टींचा या प्रक्रियेशी काहीही संबंध नाही. आम्ही तुम्हाला कोणतेही पैसे देणार नाहीत. तुम्ही बलरामची पूर्ण रक्कम लगेच द्या. हे ऐकताच मॅनेजर अजूनच संतापतो आणि बँकेतील कॅशियर आणि इतर कर्मचाऱ्यांना हाक मारतो, या दोघांना बाहेर फेकून द्या. फारच शहाणपणा शिकवायला आलेत. हे ऐकताच डीएम साहेब स्वतःचं ओळखपत्र बाहेर काढतात आणि हवेत उंच उचलतात. ते ठामपणे सांगतात की जो कोणी मला हात लावेल त्याने आधी हा आय कार्ड नीट वाचावा आणि मगच पुढे काय ते बोलावं. ही गोष्ट ऐकताच बँक मॅनेजर हादरून जातो. तो डीएम साहेबांच्या ओळखपत्रांकडे नीट पाहतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो. हे तर जिल्हाधिकारी साहेब आहेत. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला कळत नाही की त्याच्याकडून ही काय मोठी चूक घडून गेली आहे. तो तात्काळ डीएम साहेबांच्या पायांवर जाऊन पडतो. हात जोडून क्षमा याचना करू लागतो. तो म्हणतो की साहेब, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. यापुढे मी कधीही असं काही करणार नाही. पण डीएम साहेब कडक शब्दात उत्तर देतात की तुम्ही ज्या प्रकारे शेतकऱ्यांना त्रास दिला आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. तुम्हाला इथे लोकांची सेवा करण्यासाठी नेमले गेले आहे, पण तुम्ही उलट त्यांचेच शोषण करत आहात आणि स्वतःची तुंबडी भरण्यात मग्न आहात. हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. मी तुमच्यावर योग्य ती कारवाई करणारच. यानंतर डीएम साहेब बलरामला त्याचे संपूर्ण पैसे मिळवून देतात. ते बलरामकडे पाहून म्हणतात की तू नसतास तर हे सगळं माझ्या लक्षातही आलं नसतं. हे लोक नेहमीच शेतकऱ्यांना त्रास देत राहतात. बलरामही हात जोडतो आणि नम्रतेने म्हणतो की साहेब, मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही जर मला मदत केली नसती तर माझ्या कुटुंबाचं कसं झालं असतं हे मला माहीत नाही. डीएम साहेब त्याला धीर देत म्हणतात की काळजी करू नकोस, या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यानंतर डीएम साहेब आपल्या कार्यालयात परत जातात आणि तातडीने बँक मॅनेजरवर कारवाई करतात. जो अधिकारी या गैरप्रकारात सहभागी होता त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाते. दरम्यान बलराम आपल्या पैशांसह गावात परततो. बँकेत घडलेला हा प्रकार
काही गावकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता. त्यांनी ही बातमी संपूर्ण गावभर पसरवली की बलराम सोबत स्वतः जिल्हाधिकारी साहेब आले होते आणि त्यांनी बँक मॅनेजरला धारेवर धरले. यामुळे गावभर बलरामच्या शौर्याची चर्चा सुरू होते. सर्व लोक बलरामने खरोखरच मोठं काम केलं असे म्हणत त्याचे कौतुक करतात. तो गावात आदराचा विषय बनतो. ही घटना गावभर पसरत असताना बलरामच्या वडिलांपर्यंतही पोहोचते. जेव्हा ते बलरामकडे पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. बलराम हे पाहून पटकन त्यांच्या जवळ जातो आणि विचारतो की बाबा काय झालं. ते भाऊक होऊन म्हणतात की बाळा मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. त्यावेळेस तुला सरकारी नोकरी करू दिली नाही. जर मी तुला थांबवलं नसतं तर आज तुझं आयुष्य आणखीन चांगलं झालं असतं. पण मी स्वतःच्या स्वार्थासाठी तुला परत बोलावलं. मला क्षमा कर. हे ऐकताच बलराम आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की बाबा यात तुमची काहीही चूक नाही. हे सगळं ईश्वराच्या इच्छेने घडलं. ईश्वरच मला त्या नोकरीपासून दूर नेऊ इच्छित होते. म्हणूनच तुम्हाला माझ्याबद्दल कळालं आणि तुम्ही मला परत बोलावलं. तुम्ही यासाठी कधीही स्वतःला दोषी मानू नका. आता फक्त आनंदाने जीवन व्यतीत करा. बलरामची शहाणपणाने घेतलेली भूमिका पाहून गावकरी त्याच्याकडे येतात आणि म्हणतात, अरे बलराम, तू शिकलेला आहेस. अधिकारी लोकांशी कसं बोलायचं हे तुला चांगलंच ठाऊक आहे. तूच आमच्या गावचा सरपंच का होऊ नये. बलराम आधी त्या गोष्टीला नकार देतो, पण जेव्हा गावकरी आग्रह धरतात तेव्हा तोही होकार देतो. संपूर्ण गाव त्याला सरपंच म्हणून निवडून घेतो. सरपंच झाल्यानंतर बलराम गावातील समस्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्या सोडवतो. त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे गावात त्यांचं नाव मोठं होतं. गावकरी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर अपार प्रेम करू लागतात. तर मित्रांनो, ही एक छोटीशी प्रेरणादायी गोष्ट होती. या गोष्टींबद्दल तुमचं मत काय आहे? बलरामच्या बुद्धिमत्तेबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्या वडिलांच्या निर्णयावर तुमचं मत काय आहे? DM साहेबांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्ही काय सांगाल? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.